घोटी येथे दीर्घायू हेल्थ केअर थेरपी सेंटरचा उद्घाटन सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला। यावेळी खासदार हरिचंद्र चव्हाण तसेच खासदार हेमंत गोडसे हे कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते। या थेरपीमध्ये नागरिकांना आपल्या प्रत्येक रोगावर योग्य असा उपचार मिळणार असून प्राचीन प्राकृतिक थेरपीवर आधारित लाईफ गेन थेरपी याचा केवळ 30 ते 35 मिनिटात फरक जाणवत असल्याने नागरिकांना याचा मोठा लाभ होणार आहे। परिसरातील नागरिकांना या थेरपी सेंटरचा लाभ होणार असल्याचे सांगत खासदार हेमंत गोडसे यांनी कडू आणि भोईर परिवारास शुभेच्छा दिल्या। जर आपलं ब्लड सर्क्युलेशन कंटिन्यू ठेवायचं तर थेरपी हे चांगल्यात चांगला मार्ग त्या ठिकाणी आहे आणि त्याचा शुभारंभ आज या घोटीसारख्या शहरामध्ये आमचे मार्गदर्शक नागजवळ व नागपूर यांनी संबंधित त्या थेरपी सेंटरच्या जे वरिष्ठ अधिकारी यांच्याबरोबर या संयुक्तिकपणाने या ठिकाणी याचा शुभारंभ केला। बऱ्याच ठिकाणी ज्यावेळेस ब्लड सर्क्युलेशन होते त्या ठिकाणी जास्तीत जास्त तर त्याच्यामुळे शरीराला त्रास होतो आणि मग थेरपीच्या माध्यमातून थेरपी जर आपण वेळोवेळी जर आपल्याला त्याची सुविधा आपल्या जागेवरती उपलब्ध झाल्या किंवा जवळ नजीकच्या उपलब्ध झाल्या तर चांगलं आरोग्य आपल्या त्या ठिकाणी राहणार आहे आणि म्हणून जास्तीत जास्त लोकांनी याचा फायदा घ्यावा अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा या कार्यक्रमाला मनपूर्वक शुभेच्छा देतो। धन्यवाद। यावेळी उपस्थित डॉक्टरांनी या सेंटर विषयी माहिती दिली। अविनाश घोटे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं। खासदार हरिचंद्र चव्हाण यांनी या थेरपी सेंटरला सर्वांनी अवश्य भेट देण्याचे आवाहन केले। म्हणजे घोटी सारख्या ह्या आदिवासी तालुक्यांमध्ये घोटी तसं मोठी व्यापारी पेठ आहे आदिवासी भागांमध्ये आणि याच्यामध्ये हेल्थ केअर थेरपी सेंटर जे सुरू होते तर सर्वप्रथम सुरू करणाऱ्या ज्यांनी हिंमत केली त्यांचंच मी मनापासून कौतुक करतो आणि ह्या आयुष्यातल्या ह्या धक्काधुकीच्या जीवनामध्ये अशा प्रकारच्या थेरपी सेंटरची खरंच गरज आहे। आपण जसं फक्त गोळ्या इंजेक्शन हे करतो त्यापेक्षा ह्या थेरपीचा मी आता काही मिनिटापुरता अनुभव घेतला निश्चितपणे अशा प्रकारच्या याच्यातलं साईड इफेक्ट जर काहीच नाही आणि 35 दिवस जर कंटिन्यू केल्यानंतर याचा जर फायदा होणार असेल माणूस जर निरोगी बनणार असेल सुदृढ बनणार असेल तर त्याचा निश्चितपणे समाज म्हणाला त्याचा फार उपयोग होणार आहे आणि म्हणून ह्या थेरपी सेंटरच्या निमित्ताने मी सगळ्या नागरिकांना आवाहन करेन की ह्या हेल्थ केअर थेरपी सेंटरचा निश्चितपणे फायदा उचलावा। आपल्या स्वतःसाठी फायदा व्हायचा दुसऱ्यासाठी तुम्ही स्वतःसाठी उचलाल तर निश्चितपणे समाजासाठी त्याचा फायदा होणार आहे आणि तो त्याचा फायदा आपण सगळ्यांनी नागरिकांनी घ्यावा। या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी डॉक्टर, ज्येष्ठ नागरिकांसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। 9 न्यूज साठी प्रतिनिधी सतीश पुरोहित, इगतपुरी।